बीड शहरामध्ये उघड्या असलेल्या विद्युत रोहित्रला चिकटून एका 15 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे आणि याच्याच विरोधामध्ये आता त्यांचे नातेवाईक जे आहेत ते देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। बीड शहरातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मागील काही तासांपासून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। यातील दोषींवरती कठोरात कठोर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन जे आहे ते मागे घेणार नाही असा पवित्रा या ठिकाणच्या नातेवाईकांनी घेतलेला आहे आणि त्यामुळेच या ठिकाणची जी वाहतूक आहे ती देखील काही तासांपासून खोळंबल्याचं पाहायला मिळत आहे। हा रस्ता जो आहे एक साईडचा तो बंद आहे तर दुसऱ्या बाजूने ही वाहतूक जी आहे ती देखील वळवण्यात आलेली आहे। 15 तास झालेले ते संपूर्ण घटनेला, मात्र तरी देखील यातील दोषींवरती कुठलीही कारवाई ही करण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच आक्रमक पवित्रा येथील नातेवाईक जे आहेत त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। बीड शहरात असे अनेक विद्युत रोहित्र हे उघडे आहेत आणि त्यामुळेच घटना देखील घडताना पाहायला मिळतात आणि अशातच या मुलाला या ठिकाणी आपला जीव जो आहे तो देखील गमवावा लागलेला आहे आणि त्यामुळेच आता आक्रमक पवित्रा येथील नागरिक जे आहेत ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।